हे उपवासाचे नगेट्स आहेत आणि आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की हे किती कुरकुरीत असे झाले आहेत आणि हे 3 ते 4 तास असेच कुरकुरीत राहतात। नगेट्स बनवण्यासाठी जास्त काही साहित्य पण लागत नाही, आपल्या हाताखालच्या साहित्यात बनतात। तसेच यामध्ये साबुदाणा भिजवायचे टेन्शन नाही किंवा भगर भिजवायचे टेन्शन नाही, अगदी कसलेच टेन्शन न घेता हे फटाफट बनतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि नगेट्स सोबत खाल्ली जाणारी ही चटपटीत चटणी कशी बनवायची हे पण आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आपण श्रावण स्पेशल रेसिपी पाहतोय आणि यामध्ये आज आपण उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत। यामध्ये फक्त 3 ते 4 इन्ग्रेडियंट लागतात आणि यापासूनच तयार होणारे नगेट्स आहेत ते खूप अप्रतिम बनतात। कधी काय होतं ना, साबुदाणा भगर खाऊन खूप कंटाळा येतो, मग अशा टायमिंगला काहीतरी वेगळे खावेसे वाटते, कारण श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी सर्वांचे उपवास असतात। त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। नगेट्स बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये पाव कप साबुदाणा घेतला आहे। आता आपल्याला हा 2 ते 3 मिनिट मीडियम हीटवर हलका फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा जास्त वेळ भाजत बसायचे नाही, फक्त 2 ते 3 मिनिट हलकासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजून झाला की यामध्ये 1 कप भगर घालून घेऊ। भगरीला काही भागात वरई किंवा वरईचे तांदूळ असेही म्हणतात। इथे मी पाव कप साबुदाण्यासाठी 1 कप भगर असे मेजरमेंट घेतले आहे। भगरीचा कलर असतो तो थोडासा पिवळसर असतो, आपल्याला हा हलकासा पांढरट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मी ते बघू शकता हलकासा पांढरा कलर आला आहे भगरीला। आता काय करायचे, हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। थंड करून झाले की एक मिक्सरचे भांडे घ्यायचे, त्यामध्ये भगर आणि साबुदाणा घालायचा। आता आपल्याला याची अगदी बारीक अशी पूड करून घ्यायची आहे, म्हणजे जितके बारीक आपल्याला दळता येईल ना तेवढे बारीक दळून घ्यायचे आहे। इथे तुम्हाला दाखवते ना अशा पद्धतीने। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, यामध्ये मी 2 बटाटे उकडून नंतर त्याची साल काढून घेतली होती। आता हे पोटॅटो मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे व्यवस्थित असे मॅश करून झाले की आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ। आपण जी साबुदाणा आणि भगरीची पूड बनवून घेतली होती ना, ते आपल्याला थोडे करून घालायचे, एकदमच नाही घालायची। तसेच शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। आता पीठ मळून झाल्यानंतर पण तुम्हाला असे वाटत आहे की यामध्ये थोडेशा मॉइश्चरची गरज आहे, तर यामध्ये 1 ते 2 चमचा पाण्याचा वापर करायचा आहे। शक्यतो बटाटे असते न उकडलेले, त्यामध्ये कितपत पीठ बसते इतपतच आपल्याला घालायचे आहे। म्हणजे पीठ घालताना थोडे करून घालायचे, एकदमच नाही घालायचे। इथे पीठ मळून झालेले अर्धा तास मुरण्यासाठी हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण चटपटीत अशी चटणी बनवून घेऊ। यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे, यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ। आता शेंगदाण्याला खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला मीडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना कधी पण मीडियम हीटवर ते खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे असतात, त्यामुळे जे पण काही त्याचे आपण बनवणार आहोत ना पदार्थ ते अगदी चविष्ट बनतात। आता इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले हे मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। तसेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर। इथे मी आता 2 चमचे दही घेतले आहे, याऐवजी तुम्ही लिंबाचा ज्यूस पण यामध्ये घालून घेऊ शकता। तसेच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला याचे आता वाटण करून घ्यायचे आहे। तुम्ही ते बघू शकता आपली जी चटणी आहे ना, त्याला कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट। इथे आपली चटपटीत अशी चटणी बनवून झालेली आहे आणि आपण जे पीठ मुरण्यासाठी ठेवले होते ना ते पण व्यवस्थित असे मुरले आहे। आता याचे नगेट्स बनवून घेऊ। इथे मी रेक्टँगल शेपमध्ये अशा पद्धतीने नगेट्स बनवून घेत आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचे वडे पण बनवून घेऊ शकता किंवा अप्पे पण तुम्ही अप्पे पात्रामध्ये घालून हे शालो फ्राय पण करून खाऊ शकता, ते पण खूप अप्रतिम लागतात। तर इथे माझे सर्व नगेट्स बनवून झालेले हे मी फ्राय करून घेते। नगेट्स फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये एक करून नगेट्स आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि नगेट्स तेलामध्ये घातल्या लगेचच ते पलटायचे, घाई करायचे नाही। 2 ते 3 मिनिट मीडियम हीटवर हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय होऊ द्यायचे आणि नंतरच पलटून ते सर्व साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकता नगेट्सला किती सुंदर असा सोनेरी कलर आला आहे। आता हे फ्राय झाले आहेत, मी काढून घेते। आवाज पण ऐकू शकता की हे किती क्रिस्पी असे झाले आहेत। अशाच पद्धतीने राहिलेले सर्व नगेट्स मी तळून घेणार आहे। इथे एक टिप्स लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण तेलामध्ये नगेट्स घालणार आहोत त्यावेळेस तेल आहे ते चांगले गरम पाहिजे। जर ते खूपच कमी गरम असेल तर नगेट्स तेलामध्ये विरघळू शकतात किंवा त्याचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित नाही बनणार आणि आतापर्यंत नगेट्समध्ये तेल घुसले जाईल। यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे। म्हणजे एक बॅच फ्राय करून झाली ना, थोडेसे गॅसचा फ्लेम वाढवायचा आणि टेम्परेचर आपल्याला तेलाचे वाढवून घ्यायचे आणि नंतरच दुसरी बॅच घालून घ्यायची आहे।
इथे माझी दुसरी पण बॅच फ्राय करून झालेली आहे. आता हे पण मी काढून घेते. आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की नगेट्स किती क्रिस्पी आणि क्रंची असे झाले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि श्रावण महिन्यासाठी मी अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे. तुम्ही आणखी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.